आषाढ महिना सुरू झाला की घरात बरेचसे नवीन पदार्थ बनवले जातात आणि जास्त करून तळणीचेच पदार्थ बनतात. पण त्यासोबतच भरपूर सणही येतात आणि आपण खूप साऱ्या रेसिपीज घरात बनवतो, खूप साऱ्या डिशेस बनवतो. सो सणांनाही आपण नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी बरंच काय काय बनवत असतो. तर त्यासाठीच आजची ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे आणि आषाढ तळणीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ॲड करू शकतात. आजची स्पेशल रेसिपी आहे बटाटा पुरी. खूप टेस्टी ही पुरी बनते आणि बटाटा कोणाला नाही आवडत. बटाट्यापासून बनणाऱ्या सगळ्याच रेसिपी सर्वांनाच आवडतात. मुलं तर आवडीने खातात. त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही बटाटा पुरी शेअर करू आणि तुम्ही पण घरामध्ये ही नक्की बनवून बघा. घरामध्ये बनवली तर माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला मग रेसिपी कशी बनवली सांगते. बटाटे घेतलेत मी इथे मोठ्या साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत. त्यांना कट करून घ्यायचे आणि बॉईल करायचे. बॉईल करताना त्यामध्ये मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपले बटाटे आरामात रेडी होऊन जातात. त्यानंतर साईडला गव्हाचं पीठ घ्यायचं 1 वाटी आणि थोडंसं म्हणजेच 3 ते 4 चम्मच त्यामध्ये रवा ॲड करायचा. थोडंसं ओवा ॲड करायचा. त्यानंतर कसुरी मेथी असते ती ॲड करायची आणि थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर सुके मसाले तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ॲड करू शकतात. मी इथे हळद पावडर, लाल मिर्च पावडर आणि थोडासा मसाला ॲड केलेला होता. त्यानंतर जे बटाटे असतात आपले ते आपण क्रश करून घ्यायचे आणि यामध्ये ॲड करायचे. चवीपुरता मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग जेवढं हवं तेवढं थोडं पाणी ॲड करायचं आणि मस्त याचा सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा. बरंच वेळ त्याला ना मळत राहायचा बिकॉज तो सॉफ्ट झाला पाहिजे आणि खूप आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा मस्त नरम झाल्या पाहिजे. सो अशा प्रकारचा डो आपल्याला रेडी करायचा आहे. वरतून तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ॲड करू शकतात आणि असा डो जो आहे तो बनवून आपला रेडी आहे. आत्ता याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे आणि डोचं तुम्ही टेक्स्चर बघू शकतात की किती सॉफ्ट बनलेला आहे. अशा प्रकारचा डो रेडी झाला पाहिजे. नंतर मग आता आपण त्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. पाटाला पीठ लावून घ्यायचं आणि मग नंतर याच्यावर डो ठेवून छान लाटून घ्यायचं आणि तुम्हाला जर डायरेक्ट पुरी लाटायची असेल तुम्ही तशीही लाटू शकतात किंवा आता मी इथे जशी ट्राय करते तशा प्रकारच्या पुऱ्या पण बनवू शकतात. याचा एकच फायदा आहे की पुरी एकदम पटकन बनते. म्हणजे एकासोबतच आपण एकदा जसं चपातीसारखं लाटून घेतलं तर आणि एका झाकणाच्या साहाय्याने जर गोल सर्कल करून घेतलं तर एक साथ आपल्या 3 ते 4 पुऱ्या इथं रेडी होतात आणि तेवढ्याच पुऱ्या पटापट बनत जातात. सो आपलं काम तेवढं हलकं होतं. सो तुम्ही अशा प्रकारेही बनवू शकतात. म्हणजे एक झटपट काम जे असतं ना ते रेडी होऊन जातं. पुऱ्या इकडं रेडी होत होत्या तोपर्यंत मी साईडला तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं आणि आता मस्त आपण यांना तळून घेणार आहोत. इतकी टेस्टी ही रेसिपी बनते ना, खूप चविष्ट लागते. मी बऱ्याच दिवसांआधी हिला ट्राय केलेली होती पण तुमच्यासोबत शेअर केलेली नव्हती. म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया आणि खूप टेस्टी पण आहे. सो सगळ्यांना आवडेल पण म्हणून मग ही नक्कीच शेअर केलेली आहे. आणि हो, तुम्ही जर रेसिपी ट्राय करत असणार ना तर माझ्यासोबत इंस्टाग्रामला शेअर करायला विसरू नका. इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो पण करा आणि त्यानंतर माझ्यासोबत शेअर पण करत जा की रेसिपी मी नक्कीच ट्राय केलेली आहे म्हणून. सो चला अशा प्रकारच्या आपल्या आषाढ स्पेशल पुऱ्या इथं रेडी झालेल्या आहेत. मसालेदार बटाटा पुरी इथं तयार आहे. सो चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. मी भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.